आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो मॅडम, या आता इथे जे बोलत आहेत ते अगदी खरं आहे. काय खरंय? हिला एक कळत नाही, पण तुम्ही पण. इन्स्पेक्टर साहेब, हिच्या म्हणण्याचा असा अर्थ होतो की ती तुमच्या भावाची पत्नी आहे. या तुमच्या भावाच्या ऑफिसमध्ये जॉब करत होत्या. त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि त्यांनी लग्न केल्यामुळे या घराच्या त्या खऱ्या वारसदार आहेत. नाही, हे शक्यच नाही. ही माझ्या दादाच्या ऑफिसमध्ये कामाला होती हेच खोटं आहे. मग लग्न वगैरे तर. मैत्री, तुला खरंच आठवत नाहीये का? ती आठवून सुद्धा न आठवल्याचं नाटक करतेस. माझ्याकडे एकदा नीट बघ, मग तुला आठवेल की आपली भेट कुठे, कधी आणि कशी झाली होती ती. एक्सक्यूज मी. कोण आपण? तुम्हाला ओळखलं नाहीस? नाही. कुणाला भेटायचं आपल्याला? मला राघवेंद्र सरांना भेटायचंय. सर मीटिंगमध्ये ते आत्ता कुणालाच भेटू शकत नाहीत. मलाही नाही. कुणालाच नाही म्हटल्यावर तू सुद्धा त्यात आलीस हे कळत नाही का तुला? ओके, त्यांना फोन करून सांग बाहेर मैत्री आली आहे. ताबडतोब जर त्यांनी मला आत बोलवलं नाही तर दुसऱ्या क्षणी मी इथून निघून जाईन. अरे म्हणू, तू कधी आली? मी कधी आले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? आजकाल तुझा स्टाफ तुझ्या बहिणीला अडवायला लागलाय. अच्छा, श्रुतिकाने तुला अडवलं तर. एनिवे, मी तुझी ओळख करून देतो. ही श्रुतिका, आपल्या बाबांकडे ते सुधाकर काका काम करायचं ना, त्यांची मुलगी. खरं तर मीच तिला सांगितलं होतं की दादा, तू कितीही सांगितलंस तरी आपण कुणाला अडवतोय हे कळायला हवं ना तिला. डोंट वरी, यापुढे तुला ह्या ऑफिसमध्ये कोणीही अडवणार नाही. ओके? हो, पण आज अडवलंय त्याचं काय? इन्सल्ट झाला ना माझा. त्यासाठी मी काय करू सांग? तिला तुझी माफी मागायला लावू? एक काम करतो, मी तिला नोकरीवरनं काढून टाकतो.